नमस्कार मंडळी, तर आता वाजले संध्याकाळचे 7। तर माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही माझ्यासारखं म्हणून राहिले का आता? मग पाहून काय माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे? तुम्ही आता लोक म्हणलेच नव्हते असं, मीच म्हणत होते। मग काय होतं, मी तो ऐकून काही शिकलो असन, आहे का नाही? माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी राहतो, काही ना काही शिकत राहतो। मग ते लहान माणूस असो का मोठा असो, तुझ्याकडून ती गोष्ट मी शिकली असन। नाही, तुम्ही आता लोक नव्हते म्हणत। तुला प्राऊड फील व्हायला पाहिजे, अभिमान वाटायला पाहिजे की माझ्याकडून सोनूचे पप्पा काहीतरी शिकले। हा, काहीतरी शिकले। हा मग तर माय आता स्वयंपाक करू राहिली, मोठी माय। आणि ही झोपेल होती बरं का दिवसभर। ती दिवसभर झोपलेली होती, तर आम्ही सगळ्यांनी आज हुरडा पार्टी केली। त्याचा व्हिडिओ सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर टाकेले, वर टायटल मध्ये मी मेन्शन करतो। हा, आणि इकडं डुग्गू लोळू राहिली। तर डुग्गू जाणार आहे उद्या शाळेत, सोनूच पप्पा। उद्यापासून शाळेत जाणार आहे का? हा, भोकरदानला टाकली आहे ना? हा, तर उद्यापासून शाळेत चालली ती। हा, उद्यापासून शाळेत चालली ती। तू काय करू राहिली? मी आज बसले, आज थोडं दमले जरा बस। तू हिला सांभाळ, आपण भाजी करू। बर, मायला मदत करू थोडीशी। मोठी माय जुन्या घरामध्ये स्वयंपाक करू राहिली। इकडं सीताचा चालू आहे स्वयंपाक। पोळ्या करते। चपात्या ना? हा, चपात्या। पोळ्या कशाच्या राहत्या? पुरणाच्या? हा, पुरणाच्या। चपात्याला बी हा, पोळ्या म्हणते सोनूच पप्पा चांगल्या भाषात। हो, चालतं ना, पण पुरणाच्या पोळीला तुम्ही चपाती म्हणू शकता का? नाही, त्याला पुरणाची पोळीच म्हणते। पुरणाची पोळीच म्हण। आणि कॉल्डस काय करू राहील तू? आजच ठरलं नाही वाटतं? ठरलं नाही, पण असं वाटतं चुक्याची भाजी करावं। आंबट चुका। तर तू हिला सांभाळ, जवरत तू ऐकून राहती तवरत। सांभाळते मी, तुम्ही भाजी करा। चाल। तर म्या महालक्ष्मी बसाच्या दिवशी ही आंबट चुक्याची भाजी आणली होती बघा। आंबट चुक्याची नाही ती, आंबाड्याची, सॉरी। हा, तर ती खराब होऊ राहिली आता। 4 दिवस झाले ना तिला आणून। हा, तर ते सडायला लागली। सडायला नाही लागली, सुकली सोनूच पप्पा फक्त, हे बघा। हा, तर तुला हिला निवडायचंय हा, आणि मिरच्या लसूण कुटायचंय आपल्याला। ही मी सांगते, हिरव्या मिरच्या, लसूण, थोडस जिरं त्याच्यामध्ये, ते चांगलं ठेसून घ्यायचं। तू तिला निवड, मी लसूण आणि मिरच्या निवडतो। ठीक आहे। आणि इकडं मायना लगे भाकरी आणि चपात्या करून आणल्या। पाहू दे ग मा। ही भाकर टाकली एक शिवकन्याला। शिळ्या आहे काही पडलेल्या? तुला शिळी आहे ना, मला सोन्याला पोळ्या केल्या। हा, दे ठेवून मग। हा तर आम्ही आता भाजी करून घेतो। हा, मी वांग गरम करून आणते तिकून। सकाळचं वांग का? हा ठीक आहे, तवर आम्ही बेसनाची तयारी करतो। हा हा, करा। पाठ जेवण नाही केलं तो आता ते वांग तसंच आहे, नादर वांग आहे। संध्याकाळी खाऊन घ्या तुम्ही। हा आणि ताट्या भाकरीपेक्षा शिळी भाकर लय भारी लागती मा। हा, म्हणूनच पाहिजे ते आज। आणि आपल्या घरी कधी आतापर्यंत ज्वारीची भाकर वायाला गेली का? नाही नाही, कारण भाकर ही शिळी चांगली लागती ताट्यापेक्षा। हा, आणि शिळीला मागितलं तर आता ती भेटती। हा, शिळीला आऊक मागितलं म्हणजे शिळ पात खायची सवय पाहिजे माणसाला। हा, आमच्या घरी कधीच पोळ्या फेकण्यात जात नाही, मी बी कधीच नाही। खाते शिळी म्हणजे वायाला कधीच काही गेलं नाही पाहिजे। जे माणूस वायाला घालवतं, एक दिवस त्याला उपाशी राहायची वेळ येऊ शकते। बरोबर आहे। तर मी गावरान लसूण घेतला आणि मिरच्या घेतल्या। बस झाले का ग एवढ्या मिरच्या? बस झाल्या तेवढ्या मिरच्या, आणि आंबट असल्यामुळे आता तिखट जशी जास्त पाहिजे आहे ना। हा, तिखट हा, पाहिजे। हा, आणि तू कुठे चालली आता? हे शिवकन्याच कोरड्याच करते ना। तर शिवकन्यासाठी खसखस, खोबरं आणि काजूची भाजी आहे। हा हा, बदाम नाही काय? भात आहे, काजूच घाल राहिले, बदाम संपले आता। हाय बदाम, पण ती पुढंच फोडेल नाही। फोड ना मग। नाही नाही, आजच्या दिवस जाऊ दे वाटत बचा। काय झालं, सोनूच्या मम्मीची तब्येत लय खराब झाली, बारीक झाली ती। आणि तिची थोडी दम लागू राहिला तिला, आणि बोबडी वाढल्यावानी होती बऱ्याच वेळेस। तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत नसन, कारण मी तिला ते रिपीट करायला लावतो, वाक्य परत म्हणायला लावतो। बरोबर आहे सोनूच मम्मी? ते आपोआप होतं मला तसं। हा, थोडीशी ताकद कमी पडू राहिली तुला, तर पोट भर खाजाय प्याजाय, कारण पोरीचं बी पोट भरलं पाहिजे। बरोबर आहे की नाही? हा, 3 टाइम फुल जेवायचं। हा, कारण पाठीमाग बी बऱ्याच ताई म्हणे ना की पोरीला दूध कमी पडतंय, त्याच्यामुळं बी बोट चोखत असन। पण आम्हाला तसं वाटत नाही, पण तसं होऊ नये। दूध नाही कमी पडत तिला अजून। नाही ना? नाही, दूध लय रडली असते ती। रडली असते ती, पण ती लेकरू बोट चोखीत असते। हा, ठीक आहे मग। तर तू ती भाजी कर, तवर आम्ही आता ही भाजी करा। ही भाजी करतो। हा, तर याला मी आता लसूण सोलून मिरच्या कुटून घेतो। ठीक आहे, मीच करून देते।
कढीपत्ता वगैरे काही लागतं की याला? नाही. तर सोनूच्या मम्मीनं आंबाडीच्या भाजीचे असे पानं काढून घेतले पा. हा, याच्या काही काड्या चालत नाही बघा. ती आंबट चुक्याची भाजी राहते ना, त्याच्या काड्या बी घालते. हा, कारण हे लयच आंबट राहते, हा, त्याच्यामुळं काडी घ्यायची नाही, फक्त पान घ्यायचं. आणि सोनूची मम्मी जरा घरामध्ये ध्यान द्यायचा. हे कंटुले, याच्यात करटुले म्हणतो ना आपण याला. पा मंडळी, हे करटुले पाठीमाग मी रेसिपीचा व्हिडिओ टाकला होता ना, तर याला बुरशी आली याला. हे खराब झाले. 50 रुपये पावशेर होते. 100चे अर्धा किलो आणले होते मी. बरोबर आहे ना? तर ध्यान ठेवलं पाहिजे की काय खराब उरायलं काय नाही. मागच फ्रीज आवरलं तेव्हा बघितलं होतं, हे चांगले होते म्हणून मी ते बाजूला ठेवले. चांगले नाही, भाजीपाला आणला ना तर 2-4 दिवसातच खाणं पडतो ना. 3 दिवस करायला तर चाललंच नाही ना आपल्याला महालक्ष्मीमुळं. त्याच्या अगोदर आणले, जमाना झाला याला आणून. 10-12 दिवस झाले असं. कस करायले पूर्ण खराब झाले. कंट्रोल झाली खराब. अहो मला लय महाग आहे ते. ध्यान ठेवलं पाहिजे. तो याला मीठ मिरची टाकून तव्यावर बी केलं 2 मिनिटात तरी भारी लागले असते. मग ते दिसले मोठे झाले म्हणून आपण ठेवते. हा, तर आता हे लसूण सोलून, मिरच्यान लसूण ठेसून घ्यायचा पा खलबत्त्यामध्ये. हा, त्याच्यात थोडं जिरं बी टाकायचं. हा, तुम्ही आता हिला सांभाळा बाईला. काहून तू कुठं चालली? आता मी स्वयंपाक करते. स्वयंपाक करायचा? हा, स्वयंपाक करायचा आता. का ग स्वामिनी, तुला आई सांभाळत नाही? आता तुम्ही सांभाळा, आता मग नंतर घेईन. थोडा वेळ घे आता, 5 मिनिटं, कारण माय ती खोबऱ्याची भाजी करू राहिली. हा, आणि आम्ही आवरून घेतो, मग मोठी माय घेईन तिला. हा, बरं, चालेल. बैस तिथं बाजव. 5 मिनिटं. तर मग आम्ही चाललो आता जुन्या घरामध्ये. हो हा, बरं. समू, हा, अय समू, समोर खेळू राहिले आता. समू तोड पुस्तीच. संध्याकाळच्या टायमाला ती काही जास्त हसत नाही. तर आम्ही आलो इथं जुन्या घरामध्ये, आणि माईची चालू आहे सोनूच्या मम्मीची भाजी बनवणं. हा, पाट्यावर वाटून घेतलं मायनं ते काजू खसखस वगैरे. झाली मा, हा, तू जाय आपल्या बाळाला सांभाळ. लहान मायला स्वयंपाक करायचा आहे ना तिचा. तस करू. हा, ती आता बसेल आणि शांत. हा, तर आम्ही करतो तो घे, आहे ना ग. हा, मी आता हे कुकून घेते एकदा. मग हा. भाजी करून घ्या, मग मागून वांग करून घ्या गरम, आहे ना. हा, करता येईल. तेल वाटी. बर. तर इकडं सोनूची मम्मी चाललं पाय कुटणं. याच्यात हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं आणि मीठ टाकेले. याला भलं बुरं कुटून घेणार आहे. याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं सोनूच्या कापून, तर लवकर बारीक होतं बरं. मिठामुळं लवकर बारीक होतं. हा, तर इकडं सोनूच्या मम्मीची भाजी झाली पा. हलव गेला. हा, थोडी उकळू देते तिला 2-3 मिनिटं. जीव मिळतो मग भाजीचा, आहे ना. हा, कारण की ते मसाला तळत नाही ना त्याचा. बरोबर आहे. डायरेक्ट टाकतो ना त्याला तेल टाकून, मग उकळीत तशी चव उतरती त्याच्यात चांगली. माया भाजीला हळद, जिरा, मोहरी काहीच राहत नाही. तिला चालतं आता सगळ्या भाज्या खायला, पण मुद्दाम खाते ती की ह्या भाजीमध्ये ताकद आहे म्हणून, आहे ना ग. खाऊ बाई. आणि ती तिखट बी नाही खाता अजून. तोंडी लावते मी फक्त तिखट. हा, सांभाळू आणखीन 1-2 महिने. चांगलंच आहे सांभाळलेलं. चांगले 6 महिने सांभाळणारे मी. मग एकदा समूह भात वरण खायला लागली का मग खा जाईल तिखट. तर त्याच कढाईमध्ये पाणी टाकून घेतलं आणि आंबाड्याची भाजी शिजून घेणार आहे ना. हा, शिजू दे त्याला आता. तर शिजली का गई भाजी? शिजली पा ही भाजी सोनूश पप्पा. हे बा, हा, दाबून पिळून घेते हा याला. भाजीच घ्यायची, पाणी नाही घ्यायचं ते. नाही, ते पाणी नाही. कढई ठुली. आता ही भाजी अशी हे करून घ्यायची जागीच कुच करून.
गरम राहती, पण राहिली बी तरी त्याच्यात ही बेसन पीठ टाकून घ्यायचं. आता सगळं कोरडा, हे असं कोरडं बेसन पीठ याला लावून घ्यायचं. पाहताई हो, आता तू कशी करते तर माही हिशोबाने ते पाणी नव्हतं फेकायला पाहिजे. तो पाणी नाही लागत भाजीला सोनूज पप्पा. कढई तपली, तेल टाकून घेतलं. तेल टाका अजून. हो ना, ते उरलेलं होतं ना बाहेरने जो म्हणून ते टाकलं आधी. तेल जास्त लागतं याला. हा, तसं बी पिठल्यावर आपण वरून बी तेल खातो तर चांगलं लागतं. हा, तर 3 पाळ्या तेल टाकून घेतलं. तेल तपलं पहा चांगलं. हा, आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकते आधी. तू हे भांडे बदल ना जिरे मोहरीची. आता नव्या घरात बदलीन. ह्या पा, ही चालली आपली मोहरी. मोहरी पहा कशी उडली, तडतडली. हा तडतडली. लगेच त्याच्यात टाकलं मी जिरं. टाक अजून जिरं जरसं. नाही, वाटायला घेतलेलं आहे सोनूज पप्पा जिरं. हा हा हा, बरोबर. जिरं आम्ही कुटेले. आणि त्याच्यात मी आता टाकू राहिले चिरलेला एक कांदा. हा, कारण पिठल्याची माझा कांदा शिवाय नाही. कांदा पाहिजे. त्याला छान असं हलवून द्यायचं. तर कांदा लाल होऊ देणार आहे आपण मस्त, कारण की कांदा तळल्यावरच त्याची चव चांगली लागते. हा, तर कांदा आपला झाला आता लाल. आपण आता त्याच्यामध्ये हे कुटल्याला टाकू. मिरच्या, लसूण, जिरं. हे बघा. हा, याच्यात तुम्ही कढीपत्ता बी टाकू शकता, पण सोनूची मम्मी म्हणली नाही टाकायचं, तर मग नाही टाकला आम्ही. नाही टाकायचं कढीपत्ता. आणि हे चांगलं तळून घ्यायचं आता. हा, चांगलं तळू देतोय लसणाला मस्त. चांगला खमंग वास आला पाहिजे त्याचा. हा, आला वास. आला तरी तळू द्या. आता थोडीशी हळद टाकते त्याच्यामध्ये. हळदच नाही. हळद नाही? घरात पाऊच असेल ना? संपेले काय कोण ते. नाही पाऊच आहे. जाऊ का आणू पळत? तुम्हाला नाही सापडणार सोनूज पप्पा. मग कोण पळन आता? मी. जाय मग पण. तुम्ही याला हलत राहणार. खाली ठेवू का थोडस? हा, ठेव खाली. ठेव इथं ठेवतो ना. तरी मी खाली हलवत राहतो. मी तुझं इंजन. हा, अशी जाय आणि तशी बी आलीच चालते. याचा लय भारी सेंट येऊ राहिला मस्त. तर सोनूची मम्मीने हळद आणली. परत एकदा आपण याला गरम करून घेऊ, म्हणजे आपली हळद तळण व्यवस्थित आहे ना. हे जरा जास्तच खमक तळलं बरं. मग बाई, मग रेसिपीचा अशा राहते. अगं हळद नव्हती म्हणून जास्त वेळ तळलं ते. तो रेसिपीचा अशा राहते. नाही बरं का ताई, मी टाक हळद त्याच्यात. गप्पा सांगू राहिली ताई. मी एवढाच टाइम तळू देते. बर, खमक. बस त्याला आता असं हलवून घ्यायचं सोनूज पप्पा. हा, हे बघ. पाहिलं? हे बघ, असं पाहिलं ग बाई. तुम्हाला असं कोण कटाळ येतो? मी आज व्यवस्थित सांगते रेसिपी. तर हा, टाक आता पुढचं. आता गोळा आहे ना हा, बेसन पिठाचा, ह्याच्यात टाकला मी. सगळं खालचं व्यवस्थित द्यायचं, कारण की ते चिटकतं खाली बेसन पीठ कोरडा असल्यामुळं. याची सांडस. पाणी टाकायचं का? नाही. एवढी कशी पुरणी? मग रेसिपीच अशी आहे. अरे देवा, काही वांग आहे सकाळचं. अरे लयच घासभर झालं ना. खायला तर टेस्टी लागणार आहे भाऊ हे, पण ते कोणाच्या वाट्याला येईन आता. तुम्ही ती जास्त आहे खाणारे. तर सकाळचं सुक्क वांग आहे, त्याला मी तेला मिठात परतून घेते आता. हा, कुठं आहे ते? हे बघ. आणि ठेसा बी आहे तिकडच्या घरात. आणि ही भाजी होऊन जातो सोनूज पप्पा. हा, शीताला थोडीशी कोरडी भाजी देऊन तिच्याकडून रश्याची भाजी आणू. बर, ऍडजस्टमेंट. याला छान होऊ द्यायचं पण. हा, कारण की आपण बेसन पीठ कोरडं टाकेले ना, तर त्याला चांगलं होऊ द्यायचं मस्त. या सारा तमाशा आहे मंडळी हो. अशी रेसिपी आहे मंडळी ही.
ते बाकीचं कट करून टाका मागचं. मंडळी ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे आणि हे बा असं लागतच राहतं ते बेसन, पण त्याला असं खरडाचं दिसू राहिलं काही खाली नाही. हा म्हणजे त्या काढायचं पण ॲल्युमिनियम निघून येतं बरोबर त्याच्या बरोबर. मी यापासून मी करणारच नाही उद्यापासून भाजी. पण का मला असं वाटतं काहीतरी रेसिपी सांगावता येईल ना, आणि त्याच्यातून मी मजाक 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 त्या खरंच माझी रेसिपी मजाकवर घेतली आता. असं झाली का आता? हो राहायची, थांबा मी झाल्यावर सांगा. ज्याची रेसिपी त्याचा ऐका जा. बर तर झाली बघा मंडळी भाजी. हा, तर अशी सुक्की भाजी झाली बेसन पिठात. जवळ घे कॅमेरा. असं मग कॅमेरा जाईन खराब होऊन वाफा ना. असं घाल घाल फोन मध्ये घाल. छान पैकी आंबटाची भाजी झाली बघा ताई. तर तुम्हाला माहिती ताई, ही भाजी सोनू पप्पानं जरी नाव ठेवलं पण ही भाजी उरणार नाही याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे. बरं, आता इतकू शिकत भाजी केली त्याच्यात बी म्हणून राहिली की उरणार नाही. लय मोठी असल्यावर म्हणतात ते उरणार नाही, एवढी असून सुद्धा इतकू शिकत केली ती उरण कशी? ती पुरणारच नाही, पहिलंच मला माहिती. चव सोनूश पप्पा चव. असं हा असंच. तर चला मग तिकडं आहे ना. थांबा थोडस, आता वांग बी गरम करून घेते हातासरशी. तर अशी मंडळी माझी रेसिपी आहे. थोडीशी खाऊन दाखवतात याला. बर, उष्टी होईल ना ती. थोडीशी घ्या, थांबा मी देते तुम्हाला. कशी झाली? भारी झाली मंडळी. यस, अप्रतिम अशी आंबूस आंबूस आणि बेसन पिठाची चव एकच म्हणजे नंबर लागत असेल ना. एकच नंबर. तर एवढी सगळी मी खाऊ शकतो, पण आम्ही सगळे मिळून खाऊ घास घास. हा बस झालं ना आता. किती मटकती. तर हे खरडून घ्या ना आता व्यवस्थित. नाही ते आता वांग्याच्या याच्यामध्ये खरडून येतो. एक पळी तेल टाकलं मी. सकाळची आमची भाजी उरलेली बघा ही वांग्याची. तर हिला नॉर्मल गरम करून घ्या ना. ओके, टाकू का? टाक. तर ही भाजी बी चविष्ट होणार आहे. वांग्याची बी आणखी ते चवच माझ्या हाताला. हा, फ्राय होणार आहे ती. त्याला माझ्या हाताला चव आहे. तो हाताला नाही चव, ती फ्राय होणार आहे. 2 जुड्या आणायच्या होत्या मंडळी मला. या छोटीशीच जुडी होती, म्हणजे लयतलं 100 ग्रॅमची आसन. हा बस. तर महालक्ष्मी बसायची वेळेस महाग होती भाजी, कारण महालक्ष्मी पुढे ठेवते. तेव्हा भावच राहतो तिला. मी ती एकच जुडी आणली होती आणि ती मला लय भारी लागली. तर मी आता जेव्हा मी भाजीपाला आणायला जाईल तेव्हा मी लय मोठी भाजी आणणार आहे. मग थोडी मायंदळ वायंदळ करू आहे ना. अशीच का? अशीच करे. तर ताईला बी सांगन करायची रेसिपी. मग मी तर ताई तुम्ही सगळ्या करू शकता. ही भारीच होती. लय चवदार लागती ताई. म्हणजे तुम्ही पतली भाजी करून कोरडी जरी केली तर मग कोरडीच करणं पडन ना. कसं काय पुरण सगळ्या घरादाराला. नाही, शिल्लक आणली तर लय मोठी बी होती ती. दुसरी एखादी भाजी केली तिच्यासोबत तोंडी लावायला चालती. हो. तर झाली पहा ही बी भाजी. ती कशी झाली बघा ताई. जे बेसन पीठ लागलेले थोडंफार खाली ते छान तळून या भाजीला लागणार आहे. आता हुशार आहे बरं तू भरपूर. हुशाराची मी. तर चला मग तिकडे मी चाललो. तुम्ही जा तिकडे, मी येते सगळं घेऊन आता. हा हा. तर आपण आलो इकडं नवीन घरात. लागली तर ही जागीची पहा अजून. काय उठ. झोपली म्हणजे तू बोलल्याला उठली. हा, तू बोलल्याला उठली. झोपली होती आहे ना. हा झोपली ती. तारातच येते झोपलीच्या. काय बाई, काय झोपली नाही तू? अरे काय हसती. काय हसत माय लेकरू. झोपाना. आता जेवण करायची आम्हाला. वाटत हा. तर आता वाजले 8:30 आणि आरती राहिलेली आपली. तर आरती करून घेऊ. लहानी माय नाही आली कोणा आरतीला. झोपल्या वाटतं त्या. जेवण चालू आहे का?
जेव राहिले जेव द्या जाऊ द्या. हा करा चालू. सुखहर्ता करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी शोभे माळ कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय 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 मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कटिका फळाची गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती महाराज की जय. जेवण ठुई सगळ्यांना दे. 2च पेढे होते सोनूश बाप्पा त्याचे बारीक बारीक तुकडे केले. मग मला सांगायचं ना पेढा. मला वाटलं असं काल आणलेलं होतं बॉक्स होतं मग संपला आणू आता. लानी माय आरतीला आली नाही. पाहू आपण काय करू राहिली तर. करा जेवण हा जेवण करा म्हटलं. हा काय करेल होतो जेवाला. जेवायला आज आलूची भाजी केली हा आणि पोळ्या केल्या चपात्या. हा आन कालचा प्रसाद होता महालक्ष्मीचा ते खाऊ राहिले काही. आन बस मग जेवा आता. बर. काय प्रसाद तर चला मंडळी जेवाला. वांग्याची भाजी आहे सकाळची गरम केलेली आम्ही. हे सोनूच्या मम्मीनं आंबाडीची भाजी केली बेसन पिठात. ही आपली लसणाचा ठेचा लोणचं. ही भावाच्या घरून आलेली आंबट चुकीची भाजी. हा आणि हा शेंगदाण्याचा भुकटाय वाटतं आहे ना. हा तळेल मिरची कांदा आणि ज्वारीची सकाळची शिळी भाकर. तर आज पंचपक्वानाचं जेवण आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे का नाही मा. तर एकच नंबर बेत होणार आहे. इकडं सोनूची मम्मीनं ज्वारीची भाकर चुरून घेतली बारीक. आता त्याच्यात भाजी घेणार आहे तिची खोबऱ्याची न काजूची. तुमची तोंडी लावते. आणि ही आंबाड्याची भाजी ती तोंडी लावणार आहे. तर करा मा चालू. हा करा चालू आता. हा तर आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी थांबू. तर आमचा आता ब्लॉग संपला. धन्यवाद बाय. या जेवायला. चला धन्यवाद बाय बाय.